LKG UKGच्या प्रवासात डायरेक्ट कॉलेजमध्ये सायकल घेऊन एंट्री, क्या बात. तर विषय असा झाला की नमस्कार राम मंडळी, 100 डेज मिनी ब्लॉग चॅलेंज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळी स्वामींच्या दर्शनासाठी आलो. स्वामींचं जसं दर्शन झालं तसं आपल्या गौमातेचं पण दर्शन झालं. गौमाता आपले सूर्याच्या किरणांपासून व्हिटॅमिन डी चा लाभ घेत होते. तर आज होता आपल्या गणाचा बर्थडे. गणाला सकाळपासून फोन लावलो, एक सुद्धा कॉल रिसिव्ह करत होतं. कामाला गेलाय का कुठं खपलाय काय माहिती. आपल्या गणाला खूप कॉल केला आणि गणा एक सुद्धा कॉल उचलला नाही. मग निघालो कॉलेजच्या दिशेने. सोबतीला कोणी नाही, सोबतीला माझे स्वामी हा गाणं ऐकले की माझ्या अंगावर काटाच येतो. आज माझी प्लेजर माझ्याजवळ नव्हती, माझे काका घेऊन जाणार होते. त्यामुळे पप्पा मला आज कार मधनं कॉलेजला सोडले. आज कुठं कॉलेजला मी टायमावर पोहोचलो म्हणून सरांची शिव्या नाही खाल्लो. तेवढ्यात आमच्या कॉलेजमध्ये एक पोरगा आलं होतं, सायकल घेऊन आला आतमध्ये. कसं कोण ह्याला एंट्री देत आहे काय माहिती. तेवढ्यात आमचा लंच ब्रेक झाला आणि आम्ही निघालो कॅन्टीनच्या दिशेने जेवण्यासाठी. पप्पा सोडायला येतात पण घ्यायला येतो म्हणून तिकडेच कल्टी खातात. त्यामुळे मला माझी गाडी घेऊन आलेलं परवडतं. कॉलेज मधले मित्र आहेत म्हणून बरं आहे बाबा. मला घरीपर्यंत तर सोडला यांनी. घरी जसं आलो बॅग टाकलो आणि TRS ओपन केलं. या लहान मुलीचा पॉडकास्ट खूप भारी बघण्यासारखा होता. इतकं छान ज्ञान होतं या मुलीला काय सांगू नका. उठा स्पोकन इंग्लिश क्लासेसला जाण्याची वेळ झाली असं म्हणून मी क्लासेसच्या दिशेने निघालो. गाडी आज दिवसभर नसल्यामुळे मला शेवटी रिक्षानेच जावं लागलं. जर कोणाला क्लासेस जॉईन करायचे असेल तर मला DM करा, मी तुम्हाला नंबर डायरेक्ट सेंड करेन. तेवढ्यात घरी जाण्याची वेळ झाली आणि तसंच पाऊस चालूच होता. पप्पा घ्यायला येतो म्हणलेले पण मी जाऊ दे म्हणलं, कुठं पावसात येतील. मग रिक्षाने निघालो. तर आजचा दिवस इथंच संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.